नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. कारण जर उत्तम माहिती असेल तर ती आपल्या पुढच्या मित्र, नातेवाईक आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचते. थंबनेलवरून तर विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की पेट्रोल स्कूटी घ्यावी का इलेक्ट्रिक स्कूटी घ्यावी. तर मित्रांनो, थोडक्यात इलेक्ट्रिक स्कूटी वर्सेस पेट्रोल स्कूटी याच्यामध्ये काय कमतरता आहे इलेक्ट्रिक बाईक मध्ये किंवा पेट्रोल बाईक मध्ये काय कमतरता आहे किंवा यांच्यात काय चांगल्या गोष्टी आहेत याच्याविषयी आपण आज पाहणार आहोत. तर पहिल्यांदाच आपण पाहणार आहोत की पेट्रोल स्कूटीची जी किंमत आहे, ती जी किंमत आहे ती 80,000 ते 1.5 लाखापर्यंत आहे आणि जी इलेक्ट्रिक स्कूटी आहे त्याची किंमत सुद्धा एक 35-40 हजारापासून 1.5 लाखापर्यंत आहे. तर यांचा जो इंधन खर्च आहे, म्हणजे पेट्रोल स्कूटी असेल 100 किलोमीटरसाठी 200 रुपये खर्च येतो आणि इलेक्ट्रिक स्कूटीसाठी 100 किलोमीटरसाठी 15 ते 20 रुपये खर्च येतो. आता यांची जी वेग मर्यादा आहे, ती पेट्रोल स्कूटी जी आहे ती हाय स्पीड आहे, इलेक्ट्रिक स्कूटी जी आहे ती लो स्पीड मध्ये पण येते आणि हाय स्पीड मध्ये पण येते. दोन्ही व्हर्जन मध्ये ही गाडी येते. त्याचबरोबर लांबचा जो प्रवास आहे तो पेट्रोल स्कूटीने, पेट्रोल पंप जागोजागी अवेलेबल असल्यामुळे लांबचा प्रवास हा तुम्हाला पेट्रोल स्कूटीने होतो व इलेक्ट्रिक स्कूटीची चार्जिंगची सुविधा नसल्यामुळे जवळचाच प्रवास शक्य होतो. म्हणजे आता पुणे असेल तर पुण्यातल्या सिटीत तुम्ही 30-40 किलोमीटर जाऊन 30-40 किलोमीटर येऊ शकता, पण पेट्रोलचं तसं नाही, तुम्ही कितीही लांब जाऊ शकता. त्याच्यामुळे तो एक त्याच्यात पॉइंट आहे. आता दुसरी गोष्ट, रजिस्ट्रेशन, इन्शुरन्स, पेट्रोल हे हाय स्पीडमुळे पेट्रोल स्कूटीला इन्शुरन्स, हेल्मेट आणि रजिस्ट्रेशन या तिन्ही गोष्टी लागतात. तर इलेक्ट्रिक स्कूटी जी आहे ती 25 किलोमीटरच्या स्पीडच्या आतमध्ये असेल तर तिला रजिस्ट्रेशन, इन्शुरन्स, हेल्मेट काही लागत नाही. पण जर हाय स्पीड असेल तर या तीनही गोष्टी म्हणजे इन्शुरन्स लागतो, रजिस्ट्रेशन लागतं आणि हेल्मेटही लागतं. त्याचबरोबर रिसेलच्या किमतीकडे जर आपण पाहिलं तर पेट्रोल स्कूटीची जी किंमत आहे रिसेलची ती जास्त येते आणि इलेक्ट्रिक स्कूटीची किंमत जी आहे ती कमी येते. आता याच्यावरून काय घेतलं पाहिजे? जर तुमच्या घरात पहिली पेट्रोल गाडी असेल तर तुम्ही इलेक्ट्रिक गाडी हे सेकंड ऑप्शन म्हणून घ्या. मात्र जर तुमच्याकडे कुठली गाडी नसेल तर तुम्ही पेट्रोल गाडी घेणंच योग्य आहे. आता त्याचबरोबर बरेच लोक आपल्याला काय करतात, आपल्याला म्हणजे वाढून सांगतात काय काय गोष्टी. तर तुम्ही ज्यावेळी इलेक्ट्रिक शोरूम मध्ये जाल, म्हणजे आपली जी बॅटरीची गाडी आहे त्याच्या शोरूम मध्ये जाल, त्यावेळेस त्यांना विचारा की याचं ॲव्हरेज किती आहे, फुल चार्जिंग केल्यानंतर याचं ॲव्हरेज किती आहे. कारण याच्यामध्ये खोटं सांगण्याचे आता खूप आलेले आहेत. इलेक्ट्रिक बाईकच्या एवढ्या कंपन्या झालेल्या आहेत की सगळं काही म्हणजे इकडचं तिकडं फिरून सांगतात. त्याच्यानंतर सबसिडी विचारा. आता सबसिडी स्टेट गव्हर्नमेंटची एक असते आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची एक असते. तर सेंट्रल गव्हर्नमेंटची जी सबसिडी आहे ती आपल्याला मिळते, स्टेट गव्हर्नमेंटची सबसिडी आपल्याला मिळत नाही. साधारणतः जर तुम्ही अथर गाडी घेतली ती ऑन एन ॲव्हरेज 2 लाख काहीतरी किंमत आहे, तर ती 35,000 रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला ही सबसिडी मिळते. त्याचबरोबर याचे स्पेअर पार्ट खूप महाग असतात इलेक्ट्रिक स्कूटीचे. त्याच्यामुळे बॅटरीची किंमत विचारा, मोटरची किंमत विचारा, गाडीची वॉरंटी विचारा की वॉरंटी किती आहे आणि एक्सटेंडेड वॉरंटी सुद्धा किती हे विचारून घ्या, म्हणजे तुम्ही याच्यात फसणार नाहीत. त्याच्यानंतर सर्व्हिसचं शेड्यूल, म्हणजे सर्व्हिसचं टायमिंग किती, किती हजार किलोमीटरला सर्व्हिसिंग होते किंवा किती खर्च येतो तेही विचारून घ्या. आणि याच्यामध्ये इंटरनेट सुविधा असल्यामुळे म्हणजे गाडी कुठे आहे किंवा गाडीला जर कोणी हात लावला तर सायरन येणे, GPRS वगैरे सिस्टम आहे. तर याचा चार्ज किती येतो वर्षाला हे पण विचारून घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या समजा पुणे सिटी आहे किंवा मुंबई सिटी आहे, तर इथं ज्या गाड्यांचे वर्कशॉप आहेत
तीच गाडी तुम्ही घ्या, अन्यथा दुसरी गाडी घेऊ नका. कारण बऱ्याच गाड्यांचे इथे शोरूम नाही. समजा ओलाचं पण इथे शोरूम नाहीये पुण्यामध्ये, तर ते म्हणतात बाहेरून करून घ्या. तर ह्या गाड्या महिना तशाच उभ्या असतात आणि त्याच्यात सेन्सर सिस्टम असल्यामुळे कुणीही ह्या गाडीला हात लावत नाही. त्याच्यामुळे ई बाईक घेताना संपूर्ण विचार करा. कारण एवढा मार्केटमध्ये सुळसुळाट झालाय की ते विकून मोकळे होतात. विदाऊट बॅटरी सुद्धा गाडी विकतात आणि विथ बॅटरी सुद्धा विकतात. काही काही गाड्यांना 3 बॅटऱ्या पण असतात. म्हणजे तुम्ही जवळजवळ 150 किलोमीटर जाऊ शकता, तेवढा त्याच्यामध्ये पेस पण दिलेला आहे. पण त्या गाडीचं तुम्ही सर्व तपासून घ्या, कागदपत्र तपासून घ्या की कंपनीचं प्रोफाईल काय आहे किंवा कशा पद्धतीने आहे किंवा त्यांनी काय काय फ्युचर त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर या पद्धतीने तुम्ही जर गाडीचं व्यवस्थित बघून घेतलं तरच ठीक आहे. अन्यथा इलेक्ट्रिक बाईक ही तुम्ही त्याचं वर्कशॉप असल्याशिवाय घेऊ नका. कारण त्याच्यामध्ये भरपूर सेन्सर सिस्टीम आहे. त्याच्यामुळे तिची सर्व्हिस मिळणं खूप अवघड होतं. तर चला मित्रांनो, हा जो ई बाईकचा व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ.